आठवडा बाजार व फूड फेस्टिवल मनपा उर्दू शाळा क्रमांक 17 सांगली हिंदू मुस्लिम चौक येथे मुलांचा आठवडा बाजार व फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न झाले। दरसालप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलांचे आनंददायी वातावरणात भव्य असे बाजार भरवण्यात आले होते। या उपक्रमाचे उद्घाटन मनपा प्रशासन अधिकारी माननीय रंगराव आठवले साहेब, मनपा प्रकल्प अधिकारी माननीय सतीश कांबळे साहेब यांच्या हस्ते झाले। यावेळी उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल सर, मनपा समन्वयक तात्यासाहेब सौंदते सर, केंद्र समन्वयक सौ धनश्री भाले मॅडम, सौ पूजा राणी साळुंखे मॅडम, माननीय श्री संदीप सातपुते सर, शिंगाडे मॅडम, मज पाटील सर, शमशुद्दीन पटेल सर, असद पटेल सर, रियाज तांबोळी सर, तसेच निवृत्त मुख्याध्यापक शिंगाडे सर, बाबासाहेब मुजावर, हमिता इंडीकर, शभना पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिदायत शिरसाड व सर्व सदस्य उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला स्टॉल, विविध खाद्यपदार्थ जसे पावभाजी, बिर्याणी, वडापाव, मिसळ, चिकन 65, इडली, आंबोळी, गुलाबजामुन, शिरापुरी, काश्मीरी पुरी, समोसे, पाणीपुरी, भेळ, चंपाकली, मट्टा, फालुदा, फ्रूट सॅलड इत्यादीचे स्टॉल तसेच ज्वेलरी स्टॉल, बेकरी प्रोडक्ट असे 120च्या वर स्टॉल उभारले होते। सदर उपक्रमात 250 मुलांनी सहभाग घेतला। काही मुले शेतकरी तर काही मुले मास्टर शेफच झाले होते। आपल्या वस्तूंची विक्री व्हावी म्हणून मुलांची धडपड बघण्यासारखी होती। शाळा परिसरात भाजी घ्या भाजी, 10ला वडापाव, काकू, मावशी, आजी घ्या की असे आवाज चांगले गाजत होते। शाळा परिसरातील नागरिक व पालकांनी विविध स्टॉलला भेट देऊन भाजीपाला व विविध वस्तू खरेदी केले व फूड फेस्टिवल चा मनमुराद आनंद घेतला। या उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा याची माहिती देण्यास मदत झाली। स्वकमाईचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता। सदर उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले। या आठवडा बाजारात 1,11,000 रुपयांच्या वर उलाढाल झाली। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अयूब पटेल सर, सुमैया मुजावर, सलीम शेख, समीना पठाण, अनिसा महाबरी, तबस्सुम नायकवडी, मुदस्सर महिशाळे, रजिया नदाब, लुबना मुजावर, मिसबा पाथरवट आदींनी परिश्रम घेतले। अभी यहाँ पर जो है यहाँ उद्घाटन का कार्यक्रम अभी थोड़ी देर में शुरू होगा। तो वेशभूषा में जितने भी बच्चे हैं वो गेट के पास तशरीफ लाएंगे। आज महानगरपालिका शाळा क्रमांक 17 सांगली इथं फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आता थोड्या वेळापूर्वी केलेलं आहे। या फूड फेस्टिवलसाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी खूप मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसून येत आहेत। या फूड फेस्टिवलचं वैशिष्ट्य मला दिसून येते की या फूड फेस्टिवलमध्ये खाऊचे पदार्थापासून ते बिर्याणी असेल, भाजीपाला असेल, असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत।
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्ञानाबरोबर व्यवहाराचं ज्ञान माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी शाळेनं चांगला उपक्रम राबवलेला आहे. दुसरं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दिसून येत आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शेतकरी नेमकं कशा पद्धतीनं व्यापार करतायत, कशा पद्धतीनं त्याला मार्केटमध्ये जाण्यास अडचण येत आहेत, कशा पद्धतीनं विक्री करताना अडचण येत आहेत याचं प्रात्यक्षिक या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. एक चांगला उपक्रम या शाळेने आयोजित केलेला आहे. मी शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करतो. नमस्कार. आज आमच्या महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 17 सांगली येथे मुलांचा आठवडा बाजार व फूड फेस्टिवल माननीय आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रशासन अधिकारी आठवले साहेब यांच्या प्रेरणा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या शाळेत इथं मुलांचा फूड फेस्टिवल भरवण्यात आले आहेत. यात मुलांनी जे आपली वेशभूषा आहे, शेतकरी असो किंवा शेफ असो, मुलांनी स्वतःची आपली वेशभूषा तयार करून इथे विविध खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय आमच्या मुलांनी सुरू केला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलांनी व तसेच पालकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे. मुलांना तसेच बाहेरचं व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून आम्ही दरवर्षी मुलांना त्याचं व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून हे बाजार भरवलं जातो. मुलांना बाहेरचे काय काय खाद्यपदार्थ आहेत तसेच ते कशा पद्धतीने तयार करतात त्यांचा मुलांना न्याय व्हावा म्हणून आम्ही हे बाजार भरवले आहेत. यात बालवाडी ते 7वी पर्यंत मुलांनी सक्रिय सहभाग घेतला आहे तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. या बाजारात मुलांनी शेतकरी तसेच लिंबू, मिरची आणि तसेच इतर भाजी विक्रीचा व्यवसाय केला आहे. तसेच पावभाजी इतर खाद्यपदार्थ जसे पावभाजी, मिसळ, समोसे, मंचुरियन, कोबी मंचुरियन, गुलाबजामुन, शेवपुरी, पाणीपुरी तसेच इतर पदार्थ त्यांनी हे केलेलं आहे. मुलांना त्याचा व्यावहारिक ज्ञान व्हावा म्हणून आमच्या शाळेतर्फे नियमित नवीन उपकरणं राबवले जातात. तसेच शाळेतली शैक्षणिक जे उपक्रमे आहेत मुलांना प्रेरणा मिळावे तसेच नवनवीन त्यांना उत्साह मिळावे म्हणून आम्ही नियमित काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आमची महापालिका शाळा म्हणजे शिष्यवृत्तीसाठी गाजलेली शाळा आहे. यात मुलांना कम्प्युटरचे ज्ञान असो, बाहेरचे काही पण ज्ञान असो, आमची मुलं कुठंही कमी नाही आहे. खेळात असो किंवा ज्ञानात असो मुलांचा नेहमी आमचा सक्रिय सहभाग असतो आणि आमची मुलं नेहमीच अव्वल नंबरवर असतात. तर इथं आज जे बाजार भरलेला आहे त्यात आमच्या शाळेचे अध्यक्ष हिदायतबाई शिरसाट, शाळेचे मुख्याध्यापक अयूब पटेल सर तसेच इतर शिक्षकांचा व बालवाडी ताईंचा सक्रिय आमचा इथं मार्गदर्शन लाभलेलं आहे. इथे किती स्टॉल बसलेले आहेत? इथं 80 पेक्षा जास्त स्टॉल लावलेले आहेत. त्यात आमचे 200 पर्यंत मुलांनी सहभाग घेतला आहे.